सर्वात प्रथम तर मी नाही पकडली, हां, पोलिसांनी पकडली. पोलिसांनी पकडली, तुम्ही आणि पोलिसांनी पकडल्यानंतर साधारण 12 सव्वा 12 वाजता म्हणजे ही गाडी पकडली गेली, नाकाबंदीमध्ये पकडली गेली. ही गाडी देवगडची आहे. देवगडच्या भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्षाची आहे. त्याचं नाव मला वाटतं महेश नारकर. त्याला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या गाडीसहित त्या पैशासहित पोलीस स्टेशनमध्ये आले. 12 सव्वा 12ची ती वेळ होती. मला जेव्हा कळलं, मी 1 सव्वा 1ला पोलीस स्टेशनमध्ये पोचलो. तोपर्यंत कसली FIR झालेली नव्हती, कसलीही कारवाई झालेली नव्हती. त्याला तिथून बाहेर काढायच्या ते लोक सेटिंगमध्ये दिसत होते. दुसरा एक भारतीय जनता पक्षाचा जो पदाधिकारी आहे, जो सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पक्ष उपाध्यक्ष आहे, त्याचं नाव बाबा परब, तो तिकडे त्याला सोडवायला आला होता. अच्छा, जर बाबा परबची गाडी तुम्ही बघितली, काल तुमच्या कॅमेरामध्ये पण ते आलं असेल काही लोकांच्या, की त्याच्या गाडीला नंबर प्लेट नव्हता, ना पुढे ना मागे. त्याच्या गाडीमध्ये भारतीय जनता पक्षाचं साहित्य होतं. मग ते स्कार्फ असतील. अच्छा, त्याच्यामध्ये अजून एक दारूच्या बाटलीचा बॉक्स पण होता. एनव्हलप सापडले गेले, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पैसे टाकतो आणि वाटप करतो, ते एनव्हलप एवढा ढीगभर पोलिसांना मिळाला. मी आल्यानंतर निवडणूक आयोगाची लोकं आली. मी म्हटलं आता कारवाई करा. तर ते गेले तिकडे, फक्त बाहेरून शूटिंग घेतली आणि कदाचित आतमधून शूटिंग पण घेतली असेल. माझ्याकडे आले आणि मला सांगतात ह्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह नाही. मी म्हणते त्या गाडीला नंबर नाही आहे. ही निवडणुकीच्या वेळेला पकडलेली गाडी. अच्छा, ही पण मी पकडून दिली, पोलिसांनी पकडलेली नाही. पोलिसांच्या कंपाऊंडमध्ये उभी असलेली गाडी पोलिसांनी पकडली नाही. मी सांगितलं ह्याचा नंबर कुठे आहे, ते सगळं कॅमेरामध्ये आहे. कॅमेरामध्ये आल्यानंतर ती गाडी आतमध्ये घेतली, कंपाऊंडमध्ये लावली आणि त्यानंतर त्याच्यावरती काहीच आक्षेपार्ह नाही. अहो, निवडणुकीच्या 10 नंतर, म्हणजे जी डेडलाईन होती 10 वाजताची, त्यानंतर ती गाडी एक तर तुम्ही पकडली, त्याच्यामध्ये नंबर प्लेट नाही. एक गाडी तुम्ही पकडली, त्याच्यामध्ये पैसे सापडले. मी म्हटलं गाड्या किती जप्त करणार? तर साहेब एकच. मी बोललो का क्राईम ह्या गाडीत घडला आहे, हा त्याला सोडवायला आला आहे साथीदार. म्हणजे कसलंही तालमेल नाही, म्हणजे फक्त झाकायचं आहे. हा क्राईम कसा तरी झाकला गेला पाहिजे. मी सांगितल्यानंतर की मी प्रश्न विचारले की मला एक सांगा हो, पंचनामा झाला का? तर मी सांगितल्यानंतर पंचनामा झाला. तोपर्यंत पंचनामा देखील झाला नाही. त्याच्यानंतर पंचनाम्यानंतर माझ्याकडे जे काय DYSP आढाव म्हणून आहेत ते माझ्याकडे आले. त्यांनी मला एक पत्र दिलं, काय तक्रारीचं पत्र, की आम्ही ही कारवाई करणार. अशी फटीचर कारवाई आहे ना, म्हणजे सायकल चोरीवर पण होऊ शकत नाही. त्याचा काय त्या पत्राला काही उपयोग नव्हता. पण 1.5 तासामध्ये मतदान होतं. मी बोललो कुठेही ह्याचा इफेक्ट मतदानावर किंवा मतदारांवर होऊ नये किंवा त्यांना कुठे डिस्टर्बन्स होऊ नये, म्हणून मी म्हटलं ह्याचं किमान FIR करा. तुम्ही सकाळचे 5 वाजवले पण अजूनपर्यंत FIR केलेला नाही. अच्छा, निवडणूक आयोगाचे अधिकारी फिर्याद द्यायला तयार नाही. बोला फिर्याद तर द्या. फिर्यादही देत नव्हते. ते 2 अधिकारी एवढे घाबरून आले होते, त्यांना माहीत नाही, त्यांना अधिकार पण माहिती आहेत का नाही निवडणूक आयोगाचे. त्यांनी फिर्याद देखील दिली आहे की नाही मला माहीत नाही. ते आता मी माहिती काढतो की FIR झाला आहे की नाही. पण माझ्या त्यांच्याकडून अपेक्षा नाही. तक्रार करणारच, कदाचित माझ्यावर आता FIR होईल की मी पोलीस स्टेशनमध्ये विचारायला गेलो की हे झालं काय. होऊ शकतं ना, परवा मीच पैसे पकडून दिले आणि माझ्यावरच FIR झाला. तर हेही होऊ शकतं की मी एक गाडी ज्याच्याकडे नंबर, अच्छा त्याच्यामध्ये स्मगलिंग होतं का, त्याच्यामध्ये ड्रग्सचा व्यापार होतो का, दारूचा व्यापार होतो का? कारण जो त्या गाडीमध्ये सापडला गेला तो इथं बिअर बार चालवतो. आम्हाला काय माहीत, डुप्लिकेट दारूचा पण धंदा करत असेल. पोलीस म्हणतात ती गाडी त्याचीच आहे. म्हणलं तुम्हाला कसं माहीत? तुमचा काय संबंध त्या गाडीशी? तुमचा आहे का संबंध? नाही, चेसी नंबर. मला असे चेसी नंबर प्रिंट करून मी तुम्हाला दिवसाला 10 देतो आणि सांगतो कुठे होतात ते. बोललो आपण महाराष्ट्रात राहतो, मला काय टोपी लावायचा प्रकार करू नका. पोलीस दडपणाखाली आहेत, त्यांचाही दोष नाही. त्यांना वरतून ऑर्डर आल्यानंतर ते काय करणार. पण सकाळी 5 वाजेपर्यंत FIR झाली नव्हती. एवढी कठीण परिस्थिती मालवणमध्ये आहे. निलेश राणेची जिरवण्यासाठी, त्याला हरवण्यासाठी हे काय काय अजून करतील. आजही मतदानाचा दिवस आहे.
आणि मला असं वाटतं रिझल्टची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे 21. आता काय त्याच्यामध्ये काय सेटिंग करायची असेल अजून तर बघूया. ते कोणाचा दबाव आहे असं वाटतं प्रशासनावर? तुम्हाला काय वाटतं? अहो सरळ सरळ आहे. तुम्ही बातमी दाखवत नाही आहात. तुम्ही घरामध्ये लावालावी करायचा प्रयत्न करताय. खरी बातमी तुम्ही दाखवत नाही आहात. अहो 100% दबाव आहे ना. सकाळी 5 वाजेपर्यंत FIR होत नाही. स्थानिक आमदार माझं सोडून द्या हो. काही नागरिक तिकडे आले होते, पत्रकार तिकडे उभे होते. सकाळी 5 वाजेपर्यंत FIR न करायचं कारण का? निलेश राणेवर FIR किती तासात केलात तुम्ही? 24 तासाच्या आत माझ्यावर FIR आपल्या नोटीस आली, समन्स. त्याच्यानंतर तुम्ही FIR केलं. निलेश राणेवर तुम्ही ते FIR करू शकता 24 तासामध्ये. आता 12 तास उलटून गेले. त्या विजय केनवडेकरच्या मॅटरमध्ये जवळपास 3 दिवस होऊन गेले. त्याला साधी चौकशीला बोलवलं नाही. हे दबाव नाही तर मग काय? निलेश, यामध्ये जी एक प्रक्रिया असते म्हणजे अहवाल समितीकडे जाणं वगैरे या सगळ्या गोष्टी, हिला काही टाईमलाईन नाही आहे का? कारण तुम्ही हे प्रश्न काल रात्री सुद्धा उपस्थित केले, त्याच्यावरती काहीच ठोस होताना दिसत नाहीये. इतका कसा काय धुळफेक होऊ शकतो? हे बघा साहेब, ही ढकलाढकली आहे. मी तुझ्यावर ढकलणार, तू माझ्यावर ढकल. काल मला इकडचेच PI सांगतात की साहेब चौकशी केल्यानंतर, तपास केल्यानंतर आम्ही FIR करतो. मला माझ्या मॅटरमध्ये परवा जी काही आम्ही बॅग पकडून दिली त्याच्या मॅटरमध्ये कसली चौकशी केली तुम्ही? अच्छा, तो अहवाल आहे ना, जो अहवाल समितीकडे जातो ते पब्लिक डॉक्युमेंट आहे. पब्लिक डोमेनमध्ये कधी येणार? पब्लिक डोमेनमध्ये न आणता तुम्ही ते पब्लिक डॉक्युमेंट अजूनपर्यंत दाखवलेलं नाही. तो माल जप्त का केला मग? तो माल कुठे आहे? अजून संबंधित आरोपीला तुम्ही बोलवलं देखील नाही चौकशीला. तो माल तुम्ही जप्त करून ठेवला आहे. तुम्ही सांगता चौकशी अहवाल समितीकडे आहे, पोलीस स्टेशनला आम्ही सांगतो. मग तुम्ही FIR कसा केला? तुम्ही सांगताय ना. काल आढावाच बोलले तुमच्या कॅमेरासमोर DYSP की आम्ही 2 सेपरेट एंटिटी आहोत. मग जर तुम्ही सेपरेट एंटिटी आहात, इथे चौकशीचा अहवाल अजूनपर्यंत बाहेर आलेला नाही, मग तुम्ही माझ्यावर FIR का केलात? ज्याला कायदा कळतो साहेब त्याला सगळं कळणार की हे काय चाललंय ते. आम्ही कायदा मानणारी लोक आहोत, कायद्याला फॉलो करणारी लोक आहोत. काल पण मला त्यांनी रद्दीचा पेपर हातात दिला, मला माहीत होतं. पण मी म्हटलं 1.5 तासामध्ये आता मतदान सुरू होणार आहे. मला त्याचा कुठलाही ड्रामा करायचा नव्हता. म्हणून मला माहिती आहे काय होणार आहे. ह्यांच्यावर काही होणार नाही, कसली कारवाई होणार नाही. अच्छा, 10 नंतर कुठलाही बाहेरचा माणूस इकडे येऊ शकत नाही. मग तो देवगडचा माणूस इथे काय करत होता? हे सगळे प्रश्न आहेच ना. म्हणून माझ्या अपेक्षा ह्या प्रशासनाकडून काही नाही. इकडच्या स्थानिक म्हणतो मी, सिंधुदुर्गातल्या प्रशासनाकडून काही नाही. हे आरोपी पकडून देतो आम्ही, पण हे परत सुटतात. हे परत उद्या करणार. मी तुम्हाला 4 दिवसापूर्वी केनवडेकरच्या मॅटरमध्ये बोललो होतो. हे परत पैसे वाटणार आहेत. तुम्ही गस्त वाढवा, तुम्ही विजिलन्स वाढवा. आणि तुम्ही निकाल बघितला काय लागला तो. निलेशजी, आणखी एक प्रकरण समोर येतं आहे ज्यात तुम्ही जसा पैसे वाटपाचा आरोप करता आहात तसा आज माजी आमदार वैभव नाईक यांनी एक आरोप केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सिंधुदुर्गात जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले, त्यांच्या हेलिकॉप्टरमधून बॅगा आणण्यात आल्या. त्या बॅगांमध्ये पैसे होते. त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की शिवसेनेनंही इथे पैशांचं वाटप केलेलं आहे, जसं भाजपने केलं. बॉस, मग तुम्हाला तक्रार करायला हवी होती ना. तुम्ही तोंडामध्ये काय फेविकॉल घातलं होतं? तोंड नाही उघडलं तुमचं. जेव्हा तुम्हाला डाऊट आला की इकडे काहीतरी होत आहे. अच्छा, तुम्हाला माहिती असेल निवडणूक आयोगाचा कुठलाही हेलिकॉप्टर लँड झाल्यानंतर निवडणूक आयोगाचा कॅमेरा असतो. तो सगळं आतमध्ये चेक करतो, बरोबर आहे. आता निवडणूक आयोगाचा कॅमेरा असताना त्याला जर डाऊट आला, ते बायपास करून जर काय होत असेल तर त्यांनी तक्रार का नाही केली? मला 100% माहिती आहे की आत्ता जशी सिंधुदुर्गातली, म्हणजे खास करून वैभव नाईक हे भाजपचे प्रवक्ता असल्यासारखे बोलत आहेत. ते भाजपचे प्रवक्ते झालेले आहेत. ते खाल्लेल्या मिठाला जागत आहेत. जे भाजप तुकडे त्यांच्यावर फेकतं ना, ते तुकडे उचलतात आणि भाजपची बाजू घेतात. त्याच्या पलीकडे वैभव नाईकाची जनमानसामध्ये किंमत शून्य आहे. तो फक्त आमच्यावर टीका करू शकतो, कारण की ह्या मतदारसंघामध्ये आता काही शिल्लक राहिलं नाही.
त्याच्या घरी 2 उमेदवार उभे आहेत कणकवलीमध्ये, त्याला साधं बोलवलंही जात नाही. स्वतःच्या घरच्या उमेदवारांचा प्रचार करायला बाबा तू नको येऊ, तू आला की पराभव 100%. सावंतवाडीमध्ये एंट्री घेऊ शकत नाही. तिकडचा जिल्हा प्रमुख म्हणतो की हा नको. मान्यता शून्य माणूस म्हणजे वैभव नाईक. असा कुठलाही विषय जर असता तर माझा चॅलेंज आहे त्याला, तू जाऊन तक्रार कर, पुरावे दाखव. आम्ही जसे पुरावे दाखवतो, कॅमेराला घेऊन जातो, कॅमेरामॅन आणि तुमची सगळी मीडियाची आमचे सगळे सहकारी असतात, तसं कर ना एकदा, हिंमत असेल तर. BJPचा प्रवक्ता हो नको, लक्षात घे. सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतीचे जे निकाल आहेत, जे काहींचे उद्या लागणार होते आणि काहींचे 20 तारखेचं मतदान होऊन 21ला लागणार होते, ते आता सगळेच निकाल 21 तारखेला लागतील असाच एक निर्णय आता नुकताच समोर आला. मी तुम्हाला अगोदरच म्हटलं काहीतरी सेटिंग राहून गेली असेल, ती सेटिंग पूर्ण करायला अजून दिवस लागणार असतील, म्हणून होत असेल. आता मला साहेब सांगा, निवडणुकीच्या मधोमध तुम्ही प्रचाराचा 1 दिवस वाढवला, जेव्हा तो आपण म्हणतो ना काय म्हणतात त्याला, जो ब्रीदिंग पिरियड असतो मधला 1.5 दिवसाचा. आम्ही माझ्या या कमी कार्यकाळामध्ये मी 4 निवडणुका लढवल्या. जो ब्रीदिंग पिरियड असतो प्रचारानंतरचा तो किमान 1.5 दिवसाचा असतो. मी अशी एकही निवडणूक बघितली नाही ज्याच्यामध्ये आदल्या दिवशी 10 वाजता प्रचार संपला आहे आणि दुसऱ्या दिवशी मतदान होत आहे. नाही पण यात आता ह्याच्यात नेमकं करायचं काय हे लक्षात आलं. बघा, लोकांना सगळं लक्षात येतो, कुठेतरी सेटिंग राहिली आहे करायची, ती सेटिंग करत असतील, कुठेतरी तार जोडत असतील. म्हणजे ते तेच विरोधकांचा जो आरोप आहे की तारीख बदलली निकालामध्ये आहे, मतमोजणीची जी तारीख बदलली आहे त्यावर तुम्ही संशय व्यक्त करता आहात का? व्यक्त करण्यासारखंच सगळं काही चित्र समोर उभं राहिलेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, निवडणुकीच्या प्रचाराचा पण दिवस ऐन निवडणुकीत वाढवला गेला, निवडणुकीच्या अगोदर नाही. आणि नंतर काय, आता संशय येण्यासारखंच करतात ना हे लोक. तुम्ही का करता? सोडून द्या ना जनतेच्या कोर्टामध्ये, जनतेला निर्णय घेऊ दे. आपण जनतेचे निर्णय बदलायला लागलो तर लोकशाही कसली? आपण कुठल्या प्रशासनामध्ये आपण आहोत, काय आपण सेवा करणार आहोत? आपण गव्हर्नमेंटमधली लोक आहोत. आपण लोकांवर विश्वास जर नाही ठेवला, हा लोकांवर दाखवलेला अविश्वास आहे. लोकांना गृहीत धरू नका. माझं असं म्हणणं आहे की कुठेतरी काहीतरी राहिलं आहे. संशय येण्यासारखा वाव आहे ना, तुम्ही संशय का तयार करता? संशय नका तयार करू. जनतेच्या कोर्टामध्ये आहोत, जनतेने निकाल दिला पाहिजे. निलेशजी, पुराव्यांसह तुम्ही या सगळ्या गोष्टी उघडकीस आणताय आणि तुम्ही स्वतः वैयक्तिक पातळीवरती या संदर्भात आवाज उठवताय, परंतु पक्ष पातळीवरती या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहून किंवा तक्रार दाखल करून पक्ष पातळीवरती यावर बघा, मी जे करतो ते मी पक्षाला न त्रास देता करतो. मला पक्षाला कुठलाही त्रास द्यायचा नाही. मी म्हणत नाही की रोजच्या रोज पक्ष माझ्या मागे उभा राहायला पाहिजे. जर पक्षाला कुठे वाटलं की हा अयोग्य करतोय तर पक्ष मला थांबवेल. माझी लढाई लढायला मी समर्थ आहे साहेब. मी मदत मागितली तो गोष्ट वेगळी आहे. हे माझ्या लेटरवर पण होऊ शकतं. मी माझा लेटर देतोय. हे सगळे जे काय मी डॉक्युमेंटेशन करतो, मी कोर्टात गेलो ह्यांच्या बोगस OBC सर्टिफिकेटच्या विरोधात, उमेदवारांच्या, भाजपच्या रिट पिटिशन पर्सनली मी फाईल केली. पक्षाची गरज जेव्हा जेव्हा येईल मी पक्षाच्या म्हणजे पक्षाला विनंती करीन. पण ही लढाई माझी आहे. पक्षाला न त्रास देता जर ह्याच्यातून जर मला मार्ग काढता आला, रिझल्ट देता आला, तर तो काय समाधानाचा विषय नाही साहेब. प्रक्रिया बिघडते, ती प्रक्रिया नीट राहावी म्हणून मी हे सगळं करतोय. मला कोणावरही वैयक्तिक किंवा पर्सनल अटॅक करून किंवा मी केलेलाही नाही. पण तुमच्याच पक्षाच्या लोकांना टार्गेट केलं जाते असं हो, चित्र आहे. आहेच शहाजी ना. बापू आहे, संतोष मांगर आहे. अहो, प्रत्येक काल ठिकाणी- माझ्या आजूबाजूच्या लोकांना पण तडीपाऱ्या काढण्यात आल्या. माझी लोक हद्दपार करण्यात आली. जो साधे अँकरिंगचं काम करतो बिचारा स्टेजवर, क्रिकेट मॅचचा अँकर, त्याच्यावर तडीपारीची नोटीस टाकली आहे. ज्यांनी झुरळ मारलं नाही आहे कधी त्याच्यावर तडीपारीची नोटीस टाकली आहे. आणि सेम गुन्हे करणारे भारतीय जनता पक्षामध्ये, म्हणजे झुरळ मारणारे नाही म्हणत आहे मी, क्राईम करणारे 15-16 जण आहेत. ते मोकाट फिरत आहेत, तिथे पैसे वाटत आहेत, सांगूनसुद्धा शहर सोडत नाही. हा सगळा जो काही प्रकार आहे ना, हा सत्तेचा दुरुपयोग आहे. तो दाखवण्यासाठी हे जनतेला कळलं पाहिजे. निलेशजी, या सगळ्या एकूण वादामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक प्रतिक्रिया आली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की राणे विरुद्ध राणे वाद होणं योग्य नाही. हे नाहीच आहे, तुम्ही लावून दिलं. हे
मला असं वाटतं मी तुम्हाला 15-15 मिनटं इंटरव्ह्यू देतो, तुम्ही फक्त तेवढंच घेता. मी म्हणून ह्यांना पण तेच बोललो, काय कामधंदे नाही काय हो घरात लावालावी करण्यापलीकडे. मी 15 मिनटामध्ये काय काय बोलतो ते सोडून देता तुम्ही. काय तुम्हाला मिळतं ह्याच्यामध्ये कुठल्याही घरामध्ये घुसण्याच्या हेतू काय आहे मला माहीत नाही, पण आरोप काय करतोय मी त्याच्यावर तुम्ही काही बोलत नाही, त्याच्यावर तुम्ही समर्थन देत नाही. एवढे गंभीर आरोप आहे, पुरावे सकट मी देतोय, ते बाजूला करताय. आणि कोणाविरुद्ध कोण काय होतं त्याच्याने. अच्छा, आमचं एक तरी स्टेटमेंट माझ्याकडून किंवा नितेशकडून एकमेकांच्या विरोधात आहे का हो? आम्ही पार्टीचा स्टँड घेतोय. तुम्हाला असं कुठून वाटतं हे मी विरुद्ध तो आहे? हे तुम्ही बनवताय चित्र, कारण का तुम्हाला हे खरं जे गंभीर आरोप मी करतोय ते तुम्हाला झाकायचे, असा माझा थेट आरोप आहे. पण त्याच्यावर निलेश माझं संपलं नाही, 1 मिनिट थांबा. माझा हा गंभीर आरोप आहे. तुम्ही जे मी आरोप करतो ते दाखवा ना भाऊ. तुम्ही आमच्या घरात कशाला घुसताय? आम्ही आमचं बघून घेऊ. आम्ही तुम्हाला काही वकील नेमलेला नाही आमच्या घराचा किंवा कुठल्याही मीडिया हाऊसला. माझी विनंती आहे, जे मी आरोप करतोय ते कृपया करून आपण दाखवावे. नको त्या विषयामध्ये, कोणाच्या पर्सनल विषयामध्ये आपण जाऊ नये. मुख्यमंत्र्यांनी असंही म्हटलंय, मुख्यमंत्र्यांनी असंही म्हटलंय, आता मी हे जे बघा काही हे चालत राहणार. ठाकरे- हे आता नवीन लोक मागे जॉईन होते तुमच्या, ते आता नवीन प्रश्न विचारणार. शेवटचे 2 प्रश्न घेऊ. विषय आहे की उद्धव ठाकरेंनी हिंदीमध्ये म्हटलं आहे national या बातमी. प्रकरणामध्ये हं? की उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की ज्यांनी रोख रक्कम पकडून दिली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, पण ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना मात्र सोडण्यात आलं. बरोबरच आहे. अगदी मी पण तेच म्हणतोय ना, की माझ्यावर जो काय आरोप करण्यात आला, अच्छा माझ्यावर जी कलमं टाकण्यात आली ती चोरीची वगैरे ठीक आहे, ठीक नाही आहे, तरी पण सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणं. मी एका घराच्या खोलीमध्ये होतो, म्हणजे एका खोलीमध्ये मी तिथे सार्वजनिक ठिकाण कुठं आलं? म्हणजे कुठले मनाला वाटले ते सेक्शन टाकायचे, चोरीच्या हेतूने घरात घुसणे. एक प्रश्न आहे निलेशजी, हे सगळं जे आहे ना हे भयानक दिशेने जाणार. म्हणून माझं असं म्हणणं होतं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मी तुम्हाला मागेही म्हटलं होतं की नाही 3 दिवसापूर्वी, हे थांबणार नाही. ह्यांची मस्ती अशी जिरणार नाही. ह्यांना जोपर्यंत लोक आपटत नाही ना, हे जमिनीवर येणार नाहीत. एक प्रश्न आहे, तुम्ही म्हणताय माध्यमांनी हा वाद निर्माण केलेला आहे, पण रोहित पवारांसारखे नेते असं ट्विट करतायत की काय होतं भाऊबंदकीमुळं आम्ही त्याचा अनुभव घेतला आणि भाजप ही वाद लावण्याचा प्रयत्न करतोय आणि हे राणेसाहेबांचा आदर आहे आणि हे लवकर मिटावं असं रोहित पवारांनी ट्विट केलं आहे. काय म्हणजे त्यांचं काय ह्याच्यामध्ये घेणं देणं आहे? त्यांनी नाही म्हटलं मला तुमचा प्रश्न कळला, परत रिपीट नका करू. त्यांचं घेणं देणं काय ह्या विषयामध्ये? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, कोणी आमच्या घरामध्ये, तुम्ही देखील किंवा ते देखील, कोणीही, मी कोणाच्या घराबद्दल बोलतोय का? अच्छा नितेश कोणाबद्दल बोलतोय का? अच्छा तो माझ्याबद्दल बोलतोय का? मी नितेशबद्दल बोलतोय का? पण तुम्ही ज्यांच्याबद्दल आम्ही बोलतोय तो विषय घेत नाही आहात तुम्ही. तुम्हाला इंटरेस्ट ह्याच्यात आहे.